तुम्ही कधी एखाद्या शांत व्यक्तीकडे नीट लक्ष दिलंय का? ती व्यक्ती फार बोलत नाही, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही आणि कोणाशीही विनाकारण वाद घालत नाही. म्हणून अनेक लोक त्यांना कुमकुवत समजतात. पण खरं सांगायचं तर शांत राहणारे लोक कुमकुवत नसतात. ते फक्त स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलेले असतात. जेव्हा कोणी त्यांचा अपमान करतो, ते लगेच उत्तर देत नाहीत. जेव्हा कोणी त्यांना दुखावतो, ते आरडाओरडा करत नाहीत. कारण त्यांना नातं टिकवणं महत्त्वाचं वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना काहीच वाटत नाही. त्यांच्या मनातही वेदना होतात, त्यांनाही राग येतो, त्यांनाही दुःख होतं. फरक एवढाच असतो की ते प्रत्येक वेदना मनात साठवत राहतात. एकदा, दोनदा, तीनदा असे वारंवार होत राहिलं की त्यांच्या मनात एक भिंत तयार होऊ लागते आणि एक दिवस असा येतो जेव्हा ते बोलणं कमी करतात, मेसेज कमी करतात, भेटणं कमी करतात आणि लोकांना वाटतं हा एवढा बदलला कसा? पण खरं तर तो एक दिवसात बदललेला नसतो. तो अनेक दिवसांच्या वेदनांमुळे बदललेला असतो. शांत माणूस जेव्हा दूर जाण्याचा निर्णय घेतो, तेव्हा रागाने घेतलेला निर्णय नसतो. तो खूप विचार करून घेतलेला निर्णय असतो. म्हणूनच ते एकदा दूर गेले तर परत येणं खूप कठीण असतं. कारण त्यांनी त्याआधी खूप संधी दिलेल्या असतात. खूप वेळा समजून घेतलेलं असतं, खूप वेळा स्वतःला समजावलेलं असतं आणि जेव्हा त्यांचा संयम संपतो तेव्हा ते मागे वळून पाहत नाहीत. म्हणून जर तुमच्या आयुष्यात एखादी शांत व्यक्ती असेल तर तिच्या शांततेला कमजोरी समजू नका. कारण काही लोक मोठ्याने बोलून आपलं दुःख दाखवतात आणि काही लोक शांत राहून सर्व काही सहन करतात. पण जेव्हा ती शांत माणसं दूर जातात तेव्हा त्यांच्या किमतीची जाणीव खूप उशिरा होते. म्हणून नातं जपायचं असेल तर त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेला समजून घ्या. कारण प्रत्येक शांत व्यक्तीच्या मनात एक ना सांगितलेली गोष्ट दडलेली असते आणि प्रत्येक शांततेमागे एक खोल भावना लपलेली असते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.